तुमचं बाळ रात्रीचं झोपत नसेल ना, तर या गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजेत. नमस्कार मंडळी, कशी आहात सर्व? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मजेतच असायला पाहिजे सगळ्यांनी. चला ब्लॉगची सुरुवात करूया. आजचा विषय खूप खास आहे आणि बऱ्याच न्यू मॉमसाठी जास्त फायदेशीर सुद्धा आहे. ज्यावेळेस ना मी न्यू मॉम होते, म्हणजे ज्यावेळेस आहे ना मऊ झालेली होती, त्यावेळेस बरेच जण मला सांगायला नव्हते की रात्रीचं कसं शेड्यूल फिक्स करायचं लहान मुलांचं, किंवा दिवस रात्र, किंवा त्यांना समजलं कसा पाहिजे डिफरन्स. म्हणजे आपण रात्रीचं झोपतो तर मुलांना समजत नाही की रात्र कधी आहे दिवस कधी, तर ते शेड्यूल कसं फिक्स करायचं त्या विषयावरती, त्या टॉपिकवरती आज आपण बोलणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला पहिल्यांदा हे सांगते, या ड्रेसची लिंक ना तुम्ही इतक्या जणांनी मला मागितलेली ना, तर हा ड्रेस मी डीमार्ट मधून घेतलेला आहे, ऑफलाईन घेतलेला आहे. माझ्याकडे याची लिंक नाहीये. कधी जर ऑनलाईन मला हा दिसला तर त्याची लिंक मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. परत अजून मला हेअरस्टाईल बद्दल सुद्धा खूप जास्त कॉम्प्लिमेंट दिलेले, सो थँक्यू सो मच. बट आहे ना, ही हेअरस्टाईल करण्याचं एक रिझन आहे, कारण की गोलू इतकी जास्त आणि पॅक केस माझे पकडतो ना मोकळे सोडल्यानंतर, आणि व्हिडिओ शूट करायचं म्हटल्यानंतर थोडेसे मला ओपन हेअरस्टाईल करावं लागते. आणि ती जर ओपन हेअरस्टाईल केली आणि गोलूला जर माझे केस मोकळे दिसले ना, पटकन पकडतो, सगळं उडतो. पहिलेच माझे केस कळतात ते, त्यात अजून आहे ना सगळे तुडून टाकलेत त्यांनी केस, त्याच्यामुळे मी असे केस बांधते बघा. ती पण व्यवस्थित नीट विणी घातलेली नाही मी. चला जाऊ दे, आता समजून घ्या. 2 मुलांची मम्मा आहे मी, सॉरी 4 नाही 2 मुलांची मम्मा आहे, समजून घ्या. चला स्टार्ट करूया. आता ज्यावेळेस मऊ झालेली होती ना, त्यावेळेस मी सुद्धा कन्फ्युजन मध्ये होते की तिला रात्र कशी कळेल किंवा दिवस कसं कळेल. माझा ऑलमोस्ट 3-4 महिने टाइम गेलेला होता तिला पूर्ण सेट होऊपर्यंत. आणि लिटरली आता गोलूच्या वेळेस सांगते, डिलिव्हरी झाल्यानंतर 15-20 दिवसामध्येच हार्डली त्याचं सगळं रुटीन सेट झालेले, म्हणजे रात्र दिवस या सगळ्या गोष्टी त्याला कळतात. तरी मी त्याचं शेड्यूल पण फिक्स केलेले, कारण की मला माहित होतं माऊच आवरायचे, घरी बघायला कुणी नाहीये. सासू सासरे होते थोड्या दिवस, त्यानंतर ते गावाकडे गेले. मग सगळं व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी माझ्यावरतीच एकटीवरती रिस्पॉन्सिबिलिटी होती. त्याच्यामुळे मी म्हटलं की नाही, आपणच व्यवस्थित सगळं प्लॅन केलं पाहिजे. तर नंबर 1, चला सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. टीचर सारखं मी बोलते बरं का, कारण की टीचरचे जे गुण आहेत ना ते जाणारच नाहीत माझ्यातून, ते शेवटपर्यंत जाणार नाहीये. चला नंबर 1, पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस बाळाला तुम्ही रात्री झोपी लावताय ना, आता गोलूचा टाइम सांगते मी. गोलू 11 नाही तर 12ला झोपी जातो, म्हणजे झोपला की झोपला, फक्त फीडिंगसाठी उठतो, डोळे पण उघडत नाही. आता हे सगळं कसं पॉसिबल झालेलं आहे? तर गोलूला मी ज्यावेळेस 11 वाजता झोपी लावते ना, तो साधारणपणे ना 9:30-10च्या दरम्यान उठत असेल. म्हणजे थोडंसं लवकर सांगते मी तुम्हाला, 11च्या आधीचं रात्रीचं टायमिंग. ज्यावेळेस तो 9-9:30 वाजता एक झोप घेऊन उठतो संध्याकाळी, त्यावेळेस आमचं जेवण वगैरे चालू असतं. मी फुल लॉन त्याला खेळून देते 2 तास 2.5 तास, जोपर्यंत त्याला झोप येत नाही तोपर्यंत. मस्त असा खेळतो, छान दमतो. आम्ही त्याला झोपीच लावत नाही जोपर्यंत त्याला झोप येत नाही किंवा चांगला कंटाळ येत नाही. चांगलं 2-2.5 तास त्याला खेळून देतो आम्ही, आणि तिथून पुढे मग 11 वाजता झोपी लावतो. ही एक नंबर आहे की मुलांना जास्त खेळू द्या, जास्त दमतील आणि पॅक झोपी जातील. नंबर 2, आता नंबर 2 काय, तर ज्यावेळेस तुम्ही रात्री झोपी जाताय ना, जसं आपण आहे ना झोपायच्या वेळेस डिम लाईट लावतो किंवा ना पूर्ण अंधार करत असतो. आता लहान बाळे पूर्ण अंधार तर नाही करता येणार. ऍक्च्युली मला खूप जास्त सवय आहे की अंधारात झोपायची, पण आता ही माऊ आणि गुलू झाल्यापासून माझी ती सवय तुटून गेलेली आहे. तर मी डिम लाईटचा यूज करत असते किंवा एकदम झिरो बल्बचा यूज करत असते. मोठा एकदम मोठाच्या मोठा बल्ब लावू नका, त्याच्यामुळे मुलं झोपत नाहीत आणि आपल्याला सुद्धा झोप येत नाही. तर काय करायचंय, झिरो बल्ब लावायचा आहे, थोडासा अंधार करायचा आहे घरामध्ये. मग मुलांना पण समजून जातं की अरे हा आता रात्र झालेली आहे, झोपायचंय. म्हणजेच त्यांच्या डोळ्यांवरती लाईट पडत नाही आणि मग त्यांना समजून जाते की आता झोपेचं टायमिंग झालेलं आहे. म्हणून मग मी काय करते, डिम लाईट लावते, जेणेकरून माऊ पण झोपी जाते आणि त्यानंतर गोलू पण झोपी जात असतो. नंतर नंबर 3, ज्या वेळेस मुलं उठतात आहे, म्हणजेच मी गुलूला आता 11 वाजता झोपी लावलेले, 12ला झोपी लावलं किंवा 10ला झोपी लावलं, तर तो ज्यावेळेस उठतो ना 1 तासानी फीडिंगसाठी, किंवा मी त्याला झोकेतून काढते ना, तर तो बघतो की नाही का मम्मा किंवा कोण खेळतंय का माझ्यासोबत. आम्ही त्याला एंटरटेनमेंट करत नाही. माऊ ऑलरेडी झोपलेली असते, किंवा माऊला सुद्धा मी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली असती, गुलू जर आता उठला तर अजिबात बोलायचं नाही, शांत बसायचं. आणि मग आम्ही सगळे शांत असतो ना, त्याला असं खरंच वाटतं की आता सगळं झोपी गेलेली आहेत. म्हणजे तो कधी कधी फिडिंग करता करता असं बघतो माझ्याकडं, त्याला असं वाटतं की नाही का माझ्यासोबत कोणी खेळतंय का, माझ्यासोबत कोणी बघतंय का. तर नाही, मग मी डोळे झाकून घेते. मग त्याला समजून जातं की अरे हा आता रात्र आहे, झोपायचा टायमिंग आहे. मग तो पितो 2 मिनिटं इकडे तिकडे असं खेळतो आणि शांत झोपी जातो तो. सिरियसली ही टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जर रात्रीची झोप येत नसेल तर. ओके, ह्या 3 काही गोष्टी आहेत. बाळाला एंटरटेनमेंट करत बसू नका, बाळाला फुल फीड करा तुम्ही झोपायच्या वेळेस. आणि त्याच्यानंतर काय, तर बाळाला काय करायचंय, 10-11 वाजेपर्यंत फुल दमून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर झोपी लावायचंय. मग डायरेक्ट गोलू ज्यावेळेस झोपायला, तुमचं जर बाळ 5-6 महिन्याचं असेल ना, तर मेक शुअर तुम्ही झोपून सुद्धा बाळाला फीड करू शकतात. मी सध्याला तेच करते, रात्रीचं उठून फीड करत नाहीये. फक्त कधीतरी मग जास्त वाटल्यानंतर बर्फ वगैरे करण्यासाठी उठत असते, तर मी शक्यतो झोपूनच फीड करते. त्याची मला प्रॅक्टिस पण झालेली आहे आणि व्यवस्थित मी प्रॉपर टेक्निक फॉलो करते. म्हणजेच हातावरती वगैरे घेते, थोडंसं त्याची मानवरती येते मग, आणि मग प्रॉपर बर्फ पण होतं, किंवा पूर्ण जे काही लिक्विड आहे, जे काही आपण पाजलेलं दूध आहे ना, ते पूर्ण खाली जातं. मी हातावरती घेऊन त्याला पाजत असते, ती सवय लावली. त्याच्यामुळे माझं आता कुठंतरी ॲटलीस्ट 4-5 तास तरी झोप होत असते. आणि त्यानंतर बाळ उठल्यानंतर त्याच्यासोबत बोलू नका, एंटरटेनमेंट करू नका. शक्यतो तुम्ही झोपून 1 साईडने व्यवस्थित मिल्क पाजा त्याला, बघा त्याला खूप सॅटिस्फाईंग वाटेल आणि त्याची सुद्धा झोप पूर्ण होईल. आणि गोलू 6-7 वाजता परत उठत असतो.
परत इकडे तिकडे बघतो कुणी खेळते का, पण माऊ 8 वाजेपर्यंत उठत नाही. त्याचे पप्पा उठत असतात, मी पण लवकर उठत असते, पण माझं कसं आहे, मला स्वयंपाक करायचा आहे, माऊचं टिफिन आवरायचं, सगळ्या गोष्टी आवरायच्या असतात. मग मी काय करते, त्याला परत झोक्यामध्ये टाकते आणि एवढी छान थंड हवा सुटलेली असते ना सकाळ सकाळ, तो परत झोपी जातो. म्हणजेच अशाच 3-4 काही टेक्निक आहेत की त्यामुळे मुलांना आहे ना दिवस कळेल, रात्र कळेल. आणि जर तुमचं बाळ रात्रीचं झोपत नसेल ना, तर या गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजेत. आणि हा आता परत न्यू मॉमचा क्वेश्चन असेल की आमचं बाळ रात्रभर रडतंय, पोट दुखतंय, कोलिक पेनचा त्रास आहे, पोट दुखतंय, ह्या सगळ्या गोष्टीवरती पण एक मी डिटेल व्हिडिओ बनवेल. गुलूला शक्यतोय ना होत नाही, मी एक आयुर्वेदिक टॉनिक देते त्याला, म्हणजे नाही का गॅस रिलीफ होण्यासाठी, किंवा जर पोट वगैरे दुखत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी त्याला एक आयुर्वेदिक टॉनिक देते. माऊला पण दिलं होतं. आता मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही, कारण की बरेच जण ओव्हरडोस वगैरे घेतात, त्याच्यामुळे प्लीज समजून घ्या, मी नाही करणार तुम्हाला सजेस्ट. ते देते, पण बराचसा फरक पडतो. त्याच्यानंतर तुम्ही मालिश कशी करता, हां संध्याकाळी झोपायच्या वेळेस मुलांची मालिश सुद्धा करायची पायाची. म्हणजे मुलं खूप खेळतात ना, पलटी पडतात, ते रांगतात, ते हातपाय चालवतात, कंटिन्यू खेळत असतात. त्यामुळे त्यांच्या हातपायांची जर मालिश केली ना, प्रॉपर बॉडी मसाज आपण जर केलं ना, तर मुलं शांत झोपी जातात, सर्क्युलेशन प्रॉपर होतं, बोन डेव्हलपमेंट प्रॉपर होतं. त्यामुळे या ज्या काही 3-4 टिप्स आहेत ना, ते तुम्ही प्रॉपर व्यवस्थित फॉलो करा, बघा नक्की फरक पडणार आहे. आणि जर फरक पडला तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा, कारण की हेच दिवस आहेत मुलांना रात्र आणि दिवस समजवण्याचे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडीफार तरी कष्ट होतील. या 3-4 ट्रिक्स फॉलो करा. आपल्याला पण खेळू वाटतं मुलांसोबत, पण मी नाही खेळत, मी गपचूप पडून बघत असते त्याला झोपतो की काय, झोपतो की काय, तर झोपी जातो. आणि मग मी सुद्धा शांत निवांत झोपी जाते, आणि सकाळी सुद्धा गोलू छान झोप काढत असतो. सो असं काही आहे गोलूचं रात्रीचं रुटीन. आणि तुमचं कसं आहे ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा टॉपिक किंवा पुढचा व्हिडिओ कशावरती बघायला आवडेल ते सुद्धा मला नक्की सांगा. मला अजून येणं हे पण सांगायचं होतं तुम्हाला, मला Q&Aचा व्हिडिओ बनवायचा आहे. खूप साऱ्या जणांचे इतके सारे क्वेश्चन आहेत ना, तुमचे तर खूप जास्त क्वेश्चन्स आहेत, म्हणजे युट्यूब फॅमिलीचे खूप जास्त क्वेश्चन आहेत. मला युट्यूबवरती लॉंग व्हिडिओ बनवायचा आहे, कारण की प्रत्येकाला मला डिटेलमध्ये सगळं व्यवस्थित सगळ्यांचे मला क्वेश्चन आन्सर करता येईल. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी त्यावरती 100% व्हिडिओ बनवणार आहे, तो पण खूप छान. पर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला जाता जाता एक छोटंसं लाईक करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये न्यू टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय.